स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? आशा व्यक्त करते छान असाल, हसत असाल, आनंदी असाल आणि कुणाकडूनही अपेक्षा करत नसाल। आज मी ब्लॉग नाही घेऊन आलेले, आज कालच्या व्हिडिओविषयी थोडंसं बोलायचं आहे। सगळ्यात पहिला एका लेडीजचा मला क्वेश्चन नाही म्हणता येत, कमेंट आला की तुम्ही जाहिरात करत आहात प्रोडक्टची आणि तुम्ही असं सांगत आहात की मी विकत घेतला आहे। मला खोटं बोलण्याची जराही सवय नाही, हे खरोखर मी विकत घेतलेलं आहे। हे बघा त्याचं बॉक्स, आणि हे आगारोचं नाहीये, आगारोचे पेड प्रमोशन येतात। जी लोक जाहिरात करतात ना त्यांना आगारोचे पेड प्रमोशन येतात। आणि हा आहे इनालसाचा ग्राइंड मिक्सर आहे, हा इनालसाचा ग्राइंड मिक्सर आहे, ग्राइंड मिक्सर आहे हा। तर हा मी स्वतः विकत घेतलेला आहे, त्याची पावती वगैरे सगळं माझ्याकडे आहे। तर ज्यावेळेस मला आगारोचं पेड प्रमोशन येईल त्यावेळेस मी तुम्हाला आनंदाने सांगेन, कारण मला खूप आवडेल आगारोचं पेड प्रमोशन करायला। तर मी खरं सांगते की ही वस्तू मी स्वतः विकत घेतलेली आहे। क्वेश्चन नंबर 2 की एवढे पैसे घालवायला कसे जमले, पूजेची व्हिडिओ करायला तुझ्याकडे पैसे नव्हते। तर मी असं कुठल्याही व्हिडिओमध्ये म्हटलं नाही की पूजेचे म्हणजे जे पूजा सामग्री आहे ती विकत घ्यायला माझ्याकडे पैसे नव्हते, असं मी म्हणाले नाही। तर वेळेमुळे माझ्याकडे ते शक्य झालं नाही आणि सगळंच पुन्हा नवीन घेण्यात पॉइंटही नाहीये, म्हणून मी गेल्या वर्षीचे व्हिडिओ टाकले असं मी म्हटलं होतं। अजून तरी लक्ष्मी कृपेने माझ्याकडे पैसे नाहीत अशी वेळ आलेली नाही, आणि देव करो कुणावरच, अगदी ज्यांनी मला कमेंट केलाय त्यांच्यावरही अशी वेळ येऊ नये की पैसे नाहीत। कमेंट नंबर 2चं उत्तर दिलं। कमेंट नंबर 3 संगीता पाटील, मी तो हे केला, रिमूव्ह केला कमेंट, कारण मला अशी निगेटिव्हिटी आपल्या चॅनलवर नको आहे। आपलं चॅनल खूप हॅपी आणि आनंदी आहे। कमेंट नंबर 3 की माझी ऑर्डर देऊन 4 महिने झाले। जर ताई तुमची ऑर्डर देऊन 4 महिने झालेले आहेत तर तुम्ही व्हॉट्सअपला येऊन कमेंट करा, इथं येऊन कमेंट केलात तरी हरकत नाही, पण 4 महिने ऑर्डरला झाले। तुझ्या घरात कुठला तरी पुरुष होता आता, त्या पुरुषाचा आवाज आम्ही ऐकला आणि तरी तू सांगत आहेस की घरात पुरुष नाही किंवा कोण होतं? तर मी सांगते, माझा मुलगा होता, तो अखिलेशचा आवाज होता आणि तो म्हणत होता की आई ती पाय पुसणी बदल। आता तुम्हाला आई हा आवाज आला नसेल कारण ओबीच्यात त्याच्यात ते बोलणं चालू होतं आणि मी गप्प बसा असं मी दोघांना मिळून गप्प बसा म्हटलं। याचा अर्थ असा नाही की मी आहो जाओ बोलले। आणि पहिली गोष्ट म्हणजे माझ्या घरात जर माझे मिस्टर असते तर मी तुम्हाला ते आनंदाने सांगितलं असतं की आम्ही एक झालो आहोत, ना की ते मी लपवलं असतं। लपवण्यात काय पॉइंट आहे मला सांगा? जर मी तुम्हाला आम्ही वेगळं झालोय सांगू शकते, तर आम्ही एकत्र झालो आहोत हे पण मी तुम्हाला सांगू शकते। ती वेळ आलेली नाहीये, येणार नाहीये, त्यामुळे त्या विषयाचा काही प्रश्नच नाहीये। आणि तुझ्या घरात पुरुष आहे, तू खोटं बोलतीस, हे बोलणाऱ्यांनी थोडासा विचार करा की आपण काय बोलत आहोत, किंवा घरामध्ये फक्त नवराच असू शकतो का? माझ्या मुलाचा आवाज, माझे जिजाजी येऊ शकतात, माझ्या ताईचा मुलगा येऊ शकतो, माझ्याकडे पाहुणे येऊ शकतात, माझ्याकडे मावस भाऊ येऊ शकतात, माझी इथं साताऱ्यात सगळी फॅमिली आहे, त्यामुळे माझ्याकडे कुणीही येऊ शकतं आणि त्यांचा आवाज येऊ शकतो। आणि राहिला प्रश्न कालच्या व्हिडिओचा, तर कालच्या व्हिडिओमधला आवाज हा माझ्या मुलाचा म्हणजे माझ्या अखिलेशचा होता। कमेंट नंबर 4 चौथा कमेंट, 5 मिनिटांनी आणि 32 सेकंदांनी जो आवाज होता तो कोणाचा होता? गेल्या वेळेस पण तू पूजेच्या वेळेस खोटं बोलली होती सत्यनारायणाच्या की घरात मिस्टर नाहीये। मी कधीही खोटं बोलत नाही आणि आम्ही एकत्र झालो असतो तर मी हे तुम्हाला अगदी ऑफिशियली तुमच्याजवळ क्लिअर केलं असतं। कारण जर मी तुम्हाला सांगू शकते की आम्ही वेगळं होतो, एवढे मोठे व्हिडिओ मी करू शकते, तर जर आम्ही एकत्र झालो असतो तर त्याचा सुद्धा एक व्हिडिओ आला असता की आम्ही स्वामी कृपेने पुन्हा एकत्र आलो आहोत, हा व्हिडिओ नक्की आला असता। त्यामुळे असे एकमेकावर आरोप करताना स्वतःच्या घरातलं बघा। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नाहीयेत काही कारणानं, किंवा मी खोटारडी वाटत आहे तुम्हाला, किंवा माझं बोलणं माझ्या घरात काही चुकीचं चाललं आहे, स्वामी आहेत बघायला, ती तर म्हणाली स्वामी आहेत बघायला, खरोखर स्वामी आहेत बघायला की माझ्या घरात कोण आहे कोण नाही, हे बोलल्याचं पाप कोणाला लागेल कोणाला नाही हे ज्याचं त्यालाच माहिती आहे। माझ्या घरामध्ये माझी मुलगी, माझा मुलगा आणि आम्ही तिघच राहतो, आणि हे मी अभिमानानं सांगते की आम्ही कुठल्याही प्रकारचं खोटं बोललेले नाहीये। आणि असे खरंच कमेंट करताना ना थोडंसं जपत जावा, कारण समोरच्याचं सुद्धा मन आहे ते दुखतं। मी कुणाचं मन दुखवते का? मी तुम्हाला कधी कुणाला काही बोललीये का? किंवा एवढे कमेंट्स आले, मी फक्त त्यांना एकेका वाक्यात उत्तर दिलं की बोलायला थोडं तरी काही वाटतंय का? आणि त्याच्या खाली एका ताईनं कमेंट पण केला, विचार करून बोला, त्यांचा मुलगा असेल। आणि
मी ज्या काही वस्तू दाखवते किंवा मी जे काही विकत घेते त्यासाठी मी कुणाकडे पैसे मागत नाही. माझ्या स्वकष्टानं कमवलेल्या पैशामध्ये मी खरेदी करते. त्यामुळे पैसे कुठून आले वगैरे असे प्रश्न विचारू नका. मी काय ना कमवती किंवा मी घरात बसलेली बाई नाहीये की माझ्याकडे पैसे नसतील. माझ्याकडे एवढे पैसे आहेत की माझी फॅमिली मी आनंदाने जगवू शकते आणि मी स्वतःसाठी किंवा घरासाठी खरेदी करू शकते. एवढी परिस्थिती माझी नक्कीच आहे. त्याचप्रमाणे मला घरच्यांचा चांगला सपोर्ट आहे. मला आता मी एवढंच म्हटलं होतं की दिवाळीला मी कपडे घेणार नाही, की माझ्या बहिणीने मला कालच फोन केला की आज रविवार आहे, आज आपण मुलांची खरेदी करू, तुला नसेल घ्यायचं काही घेऊ नकोस पण मुलांना मी घेणार आहे. म्हणजे असं असतं. आमच्यात खूप फॅमिली सपोर्ट आहे. म्हणजे माझ्या माहेरचा मला फुल सपोर्ट आहे. मला फराळाचं सुद्धा ताई म्हटली की घरात एकटी करू नको, आपण दोघी एकत्र करूया. इतके आमच्यात एकी आहे. आणि तुम्ही असं काहीतरी बोलून त्याच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका. कारण आपण जर दुसऱ्याच्या घरात असे वाद लावले किंवा आपण जर कुणाची निंदानालस्ती केली तर आपल्या कधीही स्वामींना हे आवडत नाही की आपण निंदानालस्ती करतो, चुकीचे कमेंट्स करतो, चुकीचं बोलतो. हे स्वामी भक्तीमध्ये कधीही मोडत नाही. आणि माझ्या चॅनलवर जे आहेत ते स्वामी भक्त आहेत. इतके सुंदर कमेंट आले की ताई तुम्ही आता भांडी घासायचं मशीन घ्या, कुणी मला अजून काय काय सल्ले दिले, वॉशिंग मशीनचा व्हिडिओ दाखवा. पण एखाद दुसरे असतात ना, त्याला म्हणतात ना आपण काळा टिक्का, तसे ते 1-2 जण होती. आणि मी काही माइंड नाही केलेलं, पण कधीतरी चोख उत्तर देणं सुद्धा गरजेचं असतं. कारण घरातले कमी होते तिकडे माझ्यावर संशय घ्यायला, म्हणून आता तुम्ही घेताय. मला हे बिलकुलही चालणार नाही. माझ्या चॅनलवर निगेटिव्हिटी मला चालणार नाही. ज्यांना माझे व्हिडिओ मनापासून आवडतात, ज्यांना माझ्या चॅनलमध्ये काहीही शंका नाहीये, त्यांनी माझं चॅनल अवश्य बघा. आणि इतरांनी चॅनलवर येऊन ज्यांना निगेटिव्हिटी पसरवावीशी वाटती त्यांनी माझ्या चॅनलवर येऊ नका. बाकी म्हणाल तर दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली आहे, तर असं ठरलेलं आहे की ताई आणि मी एकत्र फराळाचं करणार आहे. शक्य झालं तर तिथं व्हिडिओ करेन, नाही शक्य झालं तर मी डायरेक्ट फराळ केलेला दाखवेन आज उद्या परवापर्यंत. आज आता शॉपिंगला जायचं आहे असं ती म्हटलीये. बघूया, जाऊया. आणि काही आवडलं तर मी सुद्धा गुरुपुष्यामृत दिवशी चांदीचं निरांजन घेतलं आणि लक्ष्मीची मूर्ती आता धनतेरस दिवशी लक्ष्मीची मूर्ती घेणार आहे. ही माझी स्वतःसाठीची खरेदी. चांदीची लक्ष्मीची मूर्ती घेणार आहे आणि चांदीचा कॉईन पण घेतला. गुरुपुष्यामृतला मी चांदीचं निरांजन आणि चांदीचा लक्ष्मीचा कॉईन घेतला. आणि धनतेरसला मी लक्ष्मीची चांदीची मूर्ती घेणार आहे भरीव, जी एवढ्या आकाराची असेल. तुम्हाला घेतल्यावर नक्की दाखवेन. त्याचसोबतच निरांजन आणि ते पण दाखवेन. अजून काहीच वापरलं नाहीये, म्हटलं दिवाळीला वापरावं. गुरुपुष्यामृतची सेवा माझी राहिली, काही कारणानं ती मी करू शकले नाही. पण आता 21 माझ्या मते नोव्हेंबरला गुरुपुष्यामृत परत येते, तेव्हा सेवा करण्यासाठी मोठं निरांजन घेणार आहे. हे छोटं आलंय माझ्याकडून, त्यामुळे ती सेवा मी केली नाही. कारण त्यात 12 वाती मावल्या नसत्या आणि मला ते घ्यायला पण उशीर झाला थोडासा. गुरुपुष्यामृतलाच घेतलं पण उशीर झाला. त्यानंतर घरी येऊन रात्री सेवा करणं शक्य नव्हतं. म्हटलं चला पुढच्या महिन्यात आपल्याला 21 नोव्हेंबरला आपण ते करू शकतो, म्हणून आता ते पुढच्या महिन्यात मी ती सेवा करणार आहे. आणि आज ओवीसाठी खरेदी करायची आहे, अखिलेशसाठी खरेदी करायची आहे आणि माझ्यासाठी बघूया, काही ठरवलेलं नाहीये. माइंडमध्ये तर काही नाहीये, पण अचानक गेल्यावर काही आवडलं तर घेऊन आले तर माहित नाहीये. पण 99% तरी मी माझ्यासाठी घेणार नाहीये, कारण मला लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे. आपला एखादा खर्च स्वतःचा बाजूला ठेवला तरच आपण घेऊ शकतो. आणि मला खरेदीची वेळ म्हणजे कशाचं आहे, कपड्यांचं होतं म्हणेन. आता माझी क्रेज कमी झाली आहे, कारण आता जबाबदाऱ्या वाढल्यात. पण देवता जे म्हणतो ना आपण की देवांची खरेदी, देवाबाबतीत कुठलीही खरेदी करायला मी कधीच मागं पुढे बघत नाही. मला ते हवं असतं की देवघरात हे पाहिजे, देवघरात ते पाहिजे. देवघर या विषयावर माझं भरपूर प्रेम आहे. घरातला सगळ्यात आवडीचा कोना म्हणजे देवघर, जिथे मनाला शांती मिळते, जिथं कुठलीही चुकीची गोष्ट नसते, जिथं कुठलीही नकारात्मकता नसते. आपण आपल्या स्वामींजवळ सगळं बोलू शकतो. असा माझा घरातला तो आवडीचा कोपरा आहे देवघर. कुणाला बघा बागकाम आवडते, गार्डनिंग आवडते, कुणाला काय आवडते. तसं मला काय आवडतं विचाराल तर मला घरातलं माझ्या सगळ्यात मोस्ट फेवरेट आहे देवघर, आपले स्वामी. आणि त्यानंतर आवडतं ते किचन. बाकी मला कशाची जास्त आवड नाही. कपड्यांची इतकं वेळ होतं, कपड्यांमध्ये मी इतका पैसा घालून बसलीये की आता यापुढे ठरवलंय गरजेपेक्षा जास्त घ्यायचे नाहीत आणि गरजेपेक्षा कमीही घ्यायचे नाहीत. म्हणजे आज सोशल मीडियावर आपण वर्क करतो, आपल्या अंगामध्ये चांगले कपडे वगैरे पाहिजेतच, नाही असं नाही. पण घ्यायचं ते मुलांसाठी घ्यायचं, स्वतःसाठी मोजून मापून घ्यायचं असं ठरवलेलं आहे. तर चला, असे कमेंट करताना पुन्हा विचार करा, कारण मला असले विचित्र काहीतरी बोललेलं आवडत नाही. निगेटिव्हिटी बिलकुलही आवडत नाही.
आणि काल कोण होतं व्हिडिओमध्ये, जवळजवळ सगळ्या लोकांनी ओळखले की तो अखिलेशच होता. त्याचा आवाज सगळ्यांना माहिती आहे, पण तरीही सांगते की कालच्या व्हिडिओमध्ये पुरुष म्हणजे अखिलेश होता आणि माझ्या घरात आता तोच करता धरता माझं सगळं बघणारा तोच आहे आणि तोच असेल. चला तर मग व्हिडिओचा इथं शेवट करते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.